अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं हे आक्रमक आंदोलन आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा पुन्हा एकदा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय। पत्ते उधळत माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध नोंदवला जातोय। अमरावतीमध्ये बच्चू कडू हे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। त्यानंतर दुपारी 1 वाजता ते संभाजीनगरमधील आंदोलनात देखील सहभागी होणार आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि आता अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे हे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। टायर जाळत रस्ता अडवला गेलेला आहे। मोठी वाहतूक कोंडी या आंदोलनामध्ये पाहायला मिळते आणि बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं। या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी हे आंदोलन पुकारलंय। यापूर्वी बच्चू कडू यांनी उपोषण देखील केलेलं होतं, त्यानंतर पदयात्रा काढली आणि आता चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचं काम बच्चू कडू करतात। तर अमरावतीमधील आंदोलनामध्ये बच्चू कडू हे स्वतः सहभागी झालेले आहेत। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून टायर जाळत हे आंदोलन करत आहेत। अमरावतीमधील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास ते संभाजीनगरमध्ये देखील चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर बच्चू कडू यांनी आता रस्त्यावर ठिय्या मांडत हे चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि जर आता ही भगतसिंगगिरी सुरू केलेली आम्हाला अपेक्षा आहे सरकार तातडीने निर्णय घेईल। कर्जमाफीची तारीख सांगेल, मेंढपाळांचा प्रश्न आहे, मच्छीमारांचा आहे, भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात आहे, दिव्यांग असेल, मजूर असेल, गावातलं काम करणारा, या सगळ्या संदर्भात अतिशय लवकर निर्णय सरकारने घेतला पाहिजे, नाहीतर कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू शकतो। बंदोबस्त वाढवलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, शेकडो पोलीस तैनात झालेले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर। आता 2 वाजता मी संभाजीनगरला जाणार आहोत। बंदोबस्त आमचा शेतकरी तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही। हे आंदोलन पोलीस रोखू शकत नाही। सगळे पक्षीय, सगळे जातीय, सगळ्या पार्टीचे लोक एकत्रित झालेले आहे आणि शेतकरी म्हणून मी जगणार आहोत, लढणार आहोत, आत्महत्या नाही, आता लढणार आहोत। ही भूमिका आता शेतकऱ्यांनी घेत आहे, मला त्याचा आनंद आहे। तुम्ही 2 तारीख मंत्रालयात घुसण्याची दिली होती, परंतु आता तारीख सांगत नाही, अचानक घुसू म्हणता, काय कारण आहे? कारण सरकार कर्जमाफीची तारीख सांगत नाही म्हणून आम्ही आंदोलनाची तारीख सांगणार नाही। सरकार तारीख सांगावं, आम्ही आंदोलनाची तारीख सांगू। पत्ते खेळतायत तुमचे कार्यकर्ते, काय सांगणार? आता काय होतंय का ऑनलाईन पत्तेचं गेमिंग चालू शकतं आणि ऑफलाईन पत्ते चालत नाही। हा काय कुठला प्रकार आहे? वसई असेल किंवा राज्यातल्या कानाकोपऱ्यात आंदोलन सुरू पूर्ण पश्चिम महाराष्ट्रापासून संपूर्ण विदर्भात आंदोलन चालू आहे। प्रचंड प्रतिसाद आहे, हे एक सुरुवात आहे। येत्या काळामध्ये प्रचंड मेहनत घेऊ, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाज उभा करू। तुम्ही तारीख काय सांगत नाही? साधारण किती तारखेला मंत्रालयात? नाही, मंत्रालयातली तारीख न सांगता कधी घुसू शकतो।